मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। मंडळी, काल सांगोला इथं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत दीपक आबांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाचं आत्मचिंतन करत पुन्हा नव्यानं उभारी घेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली। ही ऊर्जा देत असतानाच त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत पुन्हा एकदा सस्पेन्स तयार केलाय। पंचायत समिती सभापती निवडीबाबतही त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलंय। त्यामुळे दीपक आबांच्या आगामी भूमिकेकडे संपूर्ण तालुकावासियांचं कमालीचं लक्ष लागून राहिलंय। त्यावरच आधारित हा स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट। मंडळी, दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेत नेहमीच वर्चस्व राहिलं होतं। मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दीपक आबांच्या गटाला बॅकफूटवर जावं लागलंय। नगर परिषद निवडणुकीत त्यांच्या गटाला मोठी नामुष्की पत्करत पराभव स्वीकारावा लागला। तालुक्यात त्यांना मानणारे मतदार या पराभवाची भरपाई नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत करतील असं वाटत असतानाच याही निवडणुकीत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली। स्वतःच्या होम पिचवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला। या पराभवाचं शल्य बाजूला ठेवून आणि झालेल्या चुका टाळून आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। यापुढील काळात कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे तोच निर्णय आपण घेऊ असा निर्धार दीपक आबांनी या बैठकीत केलाय। या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दीपक कांबळे यांनी केलेली भाषणं खूप काही सांगून जाणारी होती। येत्या 12 तारखेला होणाऱ्या पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलं होतं। अचानक बैठकीचं नियोजन करूनही शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीला आलेल्या कार्यकर्त्यांना दीपक आबांनी आपल्या भाषणात मोठी ऊर्जा दिली। या भाषणात बोलताना दीपक आबा हे पराभूत मानसिकतेतून बाहेर पडून पुन्हा एकदा तालुक्यातील राजकारणात मोठ्या ताकदीने सक्रिय होतील असं दिसून आलं। कार्यकर्त्यांना धीर देतानाच दीपक आबाही भावूक झाल्याचं दिसून आलं। मागील कित्येक दशकं साळुंखे पाटील कुटुंब हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे। या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच सुख आणि दुःखात आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवला। याच विश्वासावर यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्यात येईल। त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत असं सांगत दीपक आबांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतचे संकेत दिले आहेत। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आपले उमेदवार कमी पडले असले तरी आजही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास हा साळुंखे पाटील परिवारावर आहे। याच विश्वासाच्या बळावर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव बाजूला ठेवून आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागावं लागणार असल्याचं सांगत त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं। दीपक आबांच्या भाषणापूर्वी मात्र कार्यकर्त्यांनी नुकताच झालेल्या निवडणुकीतील चुकांबाबत, दगाबाजीबाबत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। दीपक आबांनी तातडीनं सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करून दीर्घकालीन राजकारण डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घ्यावेत अशी भूमिका मांडली। दीपक आबांनीही कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेत तुम्हाला अपेक्षित असाच योग्य तो निर्णय लवकरच घेऊ असं सांगूनही टाकलं। आजपर्यंतच्या 30 ते 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच पक्ष, पार्टी, जात, धर्म न पाहता, कुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामं करत गेलो। तरीही कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही। याबाबत आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाच्या पद्धतीत बदल करू असं सांगत दीपक आबांनी आपल्या गटात महत्त्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले आहेत। तर मंडळी, एकूणच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी झालेल्या पराभवातून स्वतः सावरत कार्यकर्त्यांनाही मोठा धीर दिला। याशिवाय त्यांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या काही दिवसातच कठोर राजकीय निर्णय घेणार असल्याचंही कार्यकर्त्यांना अभिवचन दिलंय। तर मंडळी, बघूयात आगामी काळात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतील। या प्रत्येक घडामोडींवर आपलं लक्ष असंच राहणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.